श्रावण महिना का आला, महादेवांनी असा कोणता निर्णय घेतला किंवा हा महिना हा महादेवांनाच का समर्पित आहे, यामागची कथा तुम्हाला माहीत आहे का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती जाणून घेणार आहे की श्रावणमध्ये आपण महादेवांचीच पूजा का करत असतो आणि जर पूजा करतही असाल तर अशी कोणती सर्वात मोठी सेवा आहे ज्याने महादेव आहेत ते लवकरात लवकर प्रसन्न होत असतात. तर बघा, आता आपला हा जो पवित्र हिंदू धर्मामधला सर्वात पवित्र महिना म्हणजे हा श्रावण मानला जातो. या श्रावण एका महिन्यामध्ये आपण वर्षभराचं पुण्य साठवून घेत असतो आणि हा पुण्य आपल्याला खूप महत्त्वाचा ठरत असतो. तर आता हा जो श्रावण महिना आहे, तर या महिन्यामध्ये आपल्याला महादेवांची पूजा कशी करायची आहे आणि त्यानंतर त्यांनाच का आपण पूजन करत असतो ही सर्व माहिती जाणून घेणार आहे. तर सर्वात आधी कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि त्यानंतर चॅनलला अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ मिळवून घेण्यासाठी किंवा धर्म, व्रत, वार, आपले जे काही वैकल्य आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर चला, श्री स्वामी समर्थ, तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण सुरुवात करणार आहे. बघा, आता आपला श्रावण महिना केव्हापासून सुरू होणार आहे, तर 13 ऑगस्ट 12 तारखेला अमावास्याला संपूर्ण जाणार. 13 तारखेपासून 13 ऑगस्ट 2026 पासून आपला श्रावण महिना जो हिंदू धर्मातला सर्वात पवित्र महिना आहे तो सुरू होणार आहे. आणि श्रावण महिना सुरू होताच प्रत्येक मंदिरात, प्रत्येक घरामध्ये आपण हर हर महादेवाचा आपल्याला जयघोष आपल्याला नक्कीच ऐकू येतो. जो कधी जात नाही मंदिरामध्ये तो व्यक्ती, जसं आपल्या घरातले माणसं आहेत, जेंट्स आहेत, ज्यांना रोज वेळ मिळत नाही, त्यासुद्धा या श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी दुसरं काही नाही, उपवास तपास नाही, तर कमीत कमी 1 लोटा जल तर नक्कीच अर्पण करून येत असतात. आपण या मुलांनाही आपण पाठवत असतो की नाही बाबा, श्रावण महिना आहे तर एवढं तरी तुम्हाला करायलाच हवा. ओके, तर लाखो आपण जे भक्तगण आहे त्यांची आपण सोमवारचा उपवास करत असतो, महादेवांचा जलाभिषेक करत असतो. त्यांना जे बेलपत्र जसं त्यांना आवडतं, तर ते उसाचा रस, ते सगळं ते त्यांना आवडत असतं, ते सर्व आपण त्यांना अर्पण करत असतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची का पूजा करतो, त्यांना का तेवढं मानलं जातो, तर इतर कोणत्याही देवताचं का बरं नाही बरं? तर यामध्ये एक थोडीशी छोटीशी कथा आहे, ती कथा आपण जाणून घेणार आहे आणि त्या कथेमधला शेवट आजही प्रत्येक शिवभक्ताला खूप मोठा संदेश देणारा आहे. तर चला कथा जाणून घेऊया की ती कथा कोणती आहे. तर सर्वात जसं सुरुवात होत असते आपल्या समुद्र मंथनापासून ही कथाची सुरुवात होते. जे आपण ऐकलेलं आहे की समुद्र मंथन झालं होतं. काय नेमकं झालं होतं की एकदा देव आणि दानव या दोघांना पण अमृत पाहिजे होतं आणि अमृत मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं की जे आपलं समुद्र आहे त्याचा मंथन केला. मंथन म्हणजे जसे आपण लोणी काढत असतो का नाही, त्या पद्धतीचा लोणी काढायचा होता त्यांना, अमृत काढायचा होता सागरामधून, समुद्रातून. तर मंदार पर्वत त्याची काय रवी केली. मंदार पर्वत जो पर्वताचा नाव आहे, तो मंदार पर्वत त्यांनी समुद्रामध्ये टाकला आणि तो मंदार पर्वताला त्यांनी रवी म्हणून वापर केला त्याचा. आणि जे नाग वासुकी आहे ते वासुकी त्या पर्वताला गुंडाळून घेतलं आणि त्याची रस्सी केली त्यांनी. आणि ही वासुकी जी रस्सी म्हणून वापरतो आपण, ते एकीकडे दानव वडत होते, एकीकडे देव वडत होते. आणि असं त्या मंदार पर्वताचा घुसळून आपण समुद्रामध्ये काय काढलं, अमृत काढलं. पण सर्वांना तर असं वाटत होतं की अमृत बाहेर येणार आहे, पण त्या वेळामध्ये अचानक जे असं काही घडलं जसं की संपूर्ण सृष्टी जी आहे त्यांच्यावर संकटाचा वादळ निर्माण होणार होता. आणि तो काय होता की त्यावेळेला अमृत नाही तर अगदी जे विष असतो, जे इतका प्रचंड होतं की त्याच्या उष्णतेने देव, दानव किंवा जे पृथ्वी तलावरती सगळं ब्रह्मांडामधले जितके जीव आहे ते सगळ्यांचा जीव धोक्यात येणार होता. आणि आता प्रश्न होता की आता हे विष काय करायचं, याचा हा जो सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे, संकट निर्माण झालं आहे, याचा सोल्युशन काय, याचा उपाय काय? तर सर्व देवता एकतर असं काही प्रश्न आला की एकतर विष्णू भगवान याचे उत्तर देत असतात किंवा महादेव यांचे उत्तर देत असतात. मग सर्व देवांनी काय केलं की महादेवांकडे गेले ते. आणि
महादेव म्हणजे आपले भोले शंकर. मग त्यांना सांगितलं की असं असं आहे, काय करायचं. तर त्यांनी क्षणाजही विलंब न करता तो जो विष होता त्यांनी धारण म्हणजे स्वतः पिऊन घेतलं त्यांनी. पण जर त्यांनी हे पूर्ण जर गिळलं असते विष तर त्यांना पण त्यांच्या जीवाला धोका होता. देव जरी असले तरी देवांनाही त्रास होत असतं. आणि जर बाहेर टाकलं असतं तर मग जे आपली पृथ्वी आहे, जे ब्रह्मांड आहे, जे जीवसृष्टी आहे ते सर्व संकटामध्ये आली असती. पण भगवान शिवांनी ते बाहेर अशी परिस्थिती झाली की आपल्याला थुकताही येत नाही आणि गिळताही येत नाही, अशी प्रश्न झालं. मग भगवान शंकरांनी काय लॉजिक लावलं की त्यांनी तो जो विष आहे तो आपल्या कंठामध्येच धारण केलं. तो विष पिल्यानंतर महादेवांचा जो शरीर आहे तो निळा होऊन गेला. त्यांचा जे कंठ होता म्हणजे गळा होता तो निळा कलरचा झाला, म्हणून त्यांना नीलकंठ म्हणून संबोधित केलं गेलं महादेवांना. आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ आपण म्हणतो. आणि जे त्यांची जे विष होती त्या त्यांना त्रास तर होत होता, कारण ते ऑलरेडी विष जे आहे त्यांनी धारण केला होता. गिळले म्हणजे होतंच ना त्यांच्या कंठामध्ये, तर जिथे होतं तिथे त्यांना त्रास होत होता, खूप जास्त आग लागत होती. आणि असं सांगितलं जातं की जसं त्याचा दाह आहे तो इतका भयानक होता की खूप प्रचंड त्यांना खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा. तर त्यावेळेला सर्व देवी देवतांनी मिळून काय केलं की त्यांना थंड पाणी त्यांच्या अंगावर घालायचं, त्यांना थंड पाणी प्यायला द्यायचे, असे त्यांनी उपाय केले. आणि याच्या स्मरणमध्ये काय झालं की श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलिंगावरती जलाभिषेक करत असतो, कारण त्यांना जल हे प्रिय आहे, की कारण त्यांचा त्रास तो कमी करत असतो. आणि जो भगवान शंकराचा त्रास कमी करतो, भगवान शंकर सुद्धा त्यांच्या आयुष्यात ते त्रास कमी करत असतात. त्यांच्यावरती भगवान शंकर प्रसन्न होतात. याचा अर्थ असा नाही की महादेवांना पाण्याची गरज होती, पण त्यांना भक्तांना मदत म्हणजे एक प्रकारे आपल्या देवांना त्रास होतो म्हणून त्यांना त्यांची कृतज्ञ भावना म्हणून आपण आपल्या देवांना जे आहे ते जलाभिषेक करत असतो. आणि श्रावणामध्ये फक्त मग पाणीच अर्पण करणं हा पुरेसा आहे का, म्हणजे जलाभिषेक केलं तर संपलं? हा, दुसरं नाही करता आलं तर जलाभिषेक हा उत्तमच आहे. पण अनेक जण असं सांगत असतात की महादेवांना जे सर्वात प्रिय आहे तो भक्तांचा निर्मळ मन आहे. साधी भोळी भाबडी भक्ती महादेवांना खूप आवडते, म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतो, नाही का. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करणार आहे, तुमचंही चांगलं होणार आहे, मनामध्ये कोणाबद्दल ही द्वेषाची भावना, मत्सरची भावना, हेवा करणे, कोणाला तुच्छ समजणे, ही सगळी जी भावना आहे, कोणाची सूड घेणं, ही सगळी जी भावना आहे ते कोणत्याही देवांना अजिबात आवडत नाही. आणि महादेवांना निर्मळ भावाने निर्मळ मनाने त्यांची सेवा करा, जलाभिषेक करा. जे बेलपत्र त्यांना आवडत असतं ते बेलपत्र त्यांना अर्पण करा. पण तो बेलपत्र कसा असायला हवा? स्वच्छ असायला पाहिजे. घरी आणल्यानंतर परत स्वच्छ पाण्यामध्ये त्यांना धुवून घ्या तुम्ही. आणि तो बेलपत्र 3च असायला पाहिजे, त्याचे 3 पानं, पण ते 3 पानं स्वच्छ असायला पाहिजे. तुटलेले, फाटलेले, कापलेले असे नसायला हवे. अशा प्रकारचा तो बेलपत्र असायला हवा. आणि त्याच प्रकारे महादेवांचा जो मंत्र जाप आहे, ओम नमः शिवाय म्हणा किंवा त्यांचे जे ओम महामृत्युंजय मंत्र आहे ते, असे महादेवांचा जो जाप आहे मंत्राचा, तो जापही तुम्हाला करायचा आहे. तर अशा प्रकारे ही जी छोटी कथा होती ही आपल्याला सर्वात महत्त्वाचा उद्देश, त्याचा कथाचा उद्देश काय आहे म्हणजे महादेव ज्यांना दया ज्यांच्यामध्ये दयाची भावना आहे, जे क्षमा करत असतात, ज्यांच्यामध्ये नम्रता आहे, ह्या जे गुण आहे ते आपल्यामध्येही उतरायला हवं. आपण फक्त आपला स्वार्थ बघत असतो, पण महादेवांनी जगाच्या कल्याणासाठी इतका मोठा त्रास स्वतः सहन केला आहे, तर आपल्यालाही तसंच करायचं आहे. हा सर्वात मोठा संदेश, त्यागाची भावना महादेवांनी जगाच्या समोर ठेवली आहे. तर अशाच प्रकारे जर तुमची नियती झाली तर भगवान शंकर नक्कीच तुमच्याशिवाय प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा जर भोलेनाथ प्रसन्न झाले तर तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही, हा 100% गॅरंटी आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त पूजा करायचं नाही, तर आपल्याला त्याग हे शिकायचं आहे, संयम ठेवणे हा शिकायचं आहे, दया करणे, करुणा करणे हे सगळं आपल्याला शिकायचं आहे महादेवांकडून. आणि
म्हणूनच यंदाचा जो श्रावण महिना आहे तो महादेवांना जलही अर्पण करा, त्यांचा मंत्राचा जाप करा, बेलपत्र अर्पण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा जो राग आहे, अहंकार आहे, द्वेषची भावना आहे त्याचा तेही अर्पण करा महादेवांच्या चरणी. नको ठेवा तुमच्याकडे, कारण खऱ्या अर्थानं हीच मोठी भक्ती आहे. आणि कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि अशाच प्रकारचे धर्म, व्रत, वैकल्य किंवा आपल्या पुराणामधील जे कथा आहे त्यांच्यासाठी व्हिडिओसाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून की सर्वात आधी तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ पोहोचावी. कोणतीही व्हिडिओ तुम्ही स्किप करता कामा नये. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण हे सर्व अगदी मोफत आहे.